ज्यांना ज्यांना तिकीट दिले त्यांना थोडं जाऊन विचारा. माझ्या जिल्ह्यापुरतं सांगतो, माझ्या विरोधात उमेदवार दिला पक्षाचा एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता 8 दिवसाचा. किती? 8 दिवसाचा. 8 दिवसाच्या माणसाला तुम्ही तिकीट देता? मग तुमचे शिवसैनिक कुठे गेले होते? जे 20-20, 25-25, 30-30 वर्ष तुमच्यावर काम करतायत त्यांना तिकीट का नाकारलं? आणि आज तो माणूस कुठे आहे हे विचारा त्यांना. वैजापूरमध्ये बोरणाऱ्यांच्या विरोधात माणूस दिला होता, एक व्यापारी माणूस, निवडणूक लढवली. तो आज भाजपमध्ये का गेला? सिल्लोडचा उमेदवार जो भाजपमध्ये होता, निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्याकडे आला, निवडणूक झाली, तो भाजपमध्ये का गेला? पैठणचा उमेदवार तो कुठे आहे विचारा त्यांना. अनेक ठिकाणी मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी यांनी पैसे घेतले, तिकीट वाटले आणि त्याचा परिणाम असा झाला, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ते सर्व बाजूला पडले. आणि या बाकींच्यांचं जे काही दलाल आहेत ना, जे आता बोलतायत, त्या दलालांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलंय. म्हणून कुणी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय करतायत याचं एकदा स्पष्टीकरण द्या. तुम्ही एकनाथ शिंदे साहेब जर बोलले ना, त्या दिवशी तुम्हाला कळेल की नेमकं किती कसे कसे पैसे आणि कुठं घेतलेत. या सगळ्या बाजू मांडताना आम्हाला सुद्धा त्रास होतो. आम्ही अभिमानाने आणि गर्वाने सांगू शकतो, शिवसेना प्रमुख होते ते निवडणूक लढवताना विचारायचे, बाळा तुझ्याकडे पैसे आहेत का रे? विचारायचे उलटा प्रश्न, तुझ्याकडे पैसे आहेत का रे? तुला काही मदत लागते का रे? हे विचार शिवसेना प्रमुख होते. आणि आता तिकिटासाठी पैसे पक्षाला किती देतो रे म्हणणारे आता तयार झालेले आहेत. गडा का काय त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 3-4 जे मंत्री झाले होते त्यांना एकदा जाऊन विचारा. हे तर त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा जात होते. आम्ही 40 वर्ष काम केलं, आमचा कधी वाढदिवसाचा साधा फोन सुद्धा नाही आम्हाला. आणि यांच्या वाढदिवसाला चार्टर घेऊन ही जी काही पद्धत निर्माण झाली ना, या पद्धतीच्या नुसार त्यांनी केलेलं वक्तव्य होतं. आणि आज त्या बाईच्या घरावर काही महिला पाठवल्या म्हणजे तुमचं मर्दानकी दाखवताय तुम्ही. तुम्हाला स्वतःला मर्द समजता तुम्ही? अरे एक महिला बोलली काय, तिच्या अंगावर तुटून पडताय तुम्ही. आम्हाला बोलायला लावू नका जास्त. आणखीन त्याच्या खोलामध्ये जर आम्ही गेलो तर तुम्हाला मुश्किल होऊन जाईल, एवढं नक्की तुम्हाला सांगतो. या ज्या काही बाकीचे जे काही व्यवहार होतात, कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात, कोण कोण असतं त्या तोडीबाजीला, हे सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. परंतु सर्व शांत आहेत यासाठी की आपल्याला उगाच आणखीन त्यांना डिसावायचं नाही, उगाच आणखीन त्यांच्यावर आरोप करायचे नाही. आरोप करायला काही लागत नाही, परंतु जे सत्य आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि म्हणून जे आजच्या घडीला जे चाललेलं आहे त्यामुळे तुमचा पक्ष आज रसा तळाला गेलेला आहे. सर्वांना माहिती आहे, काल आलेला माणूस तुमच्याकडे नेता होऊ शकतो, काल आलेल्या माणसाला तिकीट मिळू शकतं, काल आलेल्या माणसाला मानाची खुर्ची मिळू शकते, परंतु जो शिवसैनिक राबतोय ना त्याला तुम्ही काही देऊ शकत नाही. हे तुम्ही 100 वेळा जाहीरपणे सांगितलेलं आहे. मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही का? कारण की तुम्ही फाटके आहात. तुमच्याकडे तुम्हाला देऊन आणखीन मला मोठं करायचं नाही, हा त्याच्यातला मतितार्थ आहे. म्हणून आम्ही एकदम चांगले आहोत, आम्ही कुठेही कुणाचे एक पैसा खाल्लेला नाही, हे कोणीतरी शपथेवर सांगेल का? एकदा सांगा शपथ घेऊन की होय आम्ही एकाचाही 1 रुपया खाल्ला नाही. अरे तो संजय राऊत जो बडबड करतोय ना, त्याच्यावर ईडीची रेट पडली होती. 10 लाख रुपये त्याला त्याच्यात घरामध्ये भेटले होते. एकनाथ शिंदे साहेबांनी ते दिले होते कशासाठी? राम मंदिरासाठी. त्याच्यात चिठ्ठी त्याची सापडलेली. हे एवढे सुद्धा पैसे यांना कधी रामाच्या नावावर दिलेले पैसे सुद्धा यांना पुरले नाहीत. हे कसले स्वाभिमानाने सांगतायत. म्हणून आता तुम्ही किती जरी बडबड केली, किती जरी बोलले, तरी तुमचं सर्व पिक्चर हा लोकांसमोर आलेला आहे.